गुरुदैव दत्त. भक्तांच्या पापताप संतापाचं क्षणात हरण करणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या निर्गुण पादुका. गाणगापुराच्या मुख्य मंदिराला निर्गुण मठ असं म्हणतात, कारण गाणगापूर सोडून जाताना श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी स्वहस्ते दिलेल्या निर्गुण पादुका इथे स्थानापन्न आहेत. त्या चल अर्थात हलवता येतील अशा आहेत, परंतु त्या कशापासून निर्मित आहेत किंवा त्या कशानं भरलेल्या आहेत हे आजपर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही. त्यांच्या या गूढ अशा अज्ञात गुणांमुळेच त्यांना निर्गुण पादुका असं म्हणतात. या निर्गुण पादुका चांदीच्या 2 संपुष्टात अर्थात वाटोळ्या आकाराच्या डब्यांमध्ये ठेवलेल्या असतात. इतर सर्वत्र दिसणारी जलाभिषेकाची पद्धत या पादुकांना मात्र लागू पडत नसल्यानं या पादुकांवर केवळ कस्तुरी, अत्तर, अष्टगंध अशा प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचं लेपन केलं जातं. गाणगापुरात असलेल्या निर्गुण मठात ज्या गाभाऱ्यामध्ये या निर्गुण पादुका स्थानापन्न आहेत त्या ठिकाणी केवळ पुजारीच जाऊ शकतात. त्यासमोर असलेल्या एका लहानशा खिडकीसारख्या कोनाड्यातून आपल्याला या पादुकांचं दर्शन घेता येतं. शेकडो वर्ष ब्रह्मराक्षसासारख्या अभद्र जन्मात अडकून पडलेल्या एका दुर्भागी जीवाला श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी गाणगापुरात आल्यानंतर याच ठिकाणी मुक्ती दिलेली होती आणि त्याच ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार तत्कालीन अधिकाऱ्यानं हा निर्गुण मठ बांधलेला आहे. या प्रसंगाविषयी मी पूर्वी एका व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहेच. गाणगापुरातल्या याच निर्गुण मठामध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं वास्तव्य सुमारे 3 दशकं असल्यानं त्यांच्या पदस्पर्शानं इथला मातीचा प्रत्येक कण परमपवित्र झालेला आहे. निर्गुण मठामध्ये असलेल्या या निर्गुण पादुकांचं अत्यंत मनोभावे दर्शन घेतल्यानं भक्तांचे पाप ताप संताप क्षणार्धात नष्ट होतात हे निराळं सांगायची आवश्यकताच नाही. याच स्थानी आजही श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं वास्तव्य सूक्ष्म रूपानं असल्याची साक्ष श्री गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि लक्षावधी भक्तांचे तसेच अनुभव देखील आहेत. त्या असामान्य प्रसंगाबद्दल मी एका व्हिडिओद्वारे यापूर्वीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे. गुरुदैव दत्त.